आहे का घरात? ओळखलं तुम्हाला? मी ज्योतिराव फुले. तुमच्या बाहेर सांगायचं तर महात्मा ज्योतिराव फुले. सावित्री, आपण पहिली मुलींची शाळा चालू करत आहोत, त्यासाठी मी वेळेवर जात आहे. ह्या विषयी मी नंतर बोलेल. तोपर्यंत तू आपल्या शाळेविषयी ह्या लोकांना सांग आणि घाबरू नका, शिका म्हणा. सांगते. ओळखतात का? मी सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडूजी देवाचे पाटलाची मी कन्या. अहो, अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू मला कळालं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना, तो एक साधारण माणूस नव्हे, तर जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्य. अहो, त्या काळी बायांना उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर आणि घरातील माणसं. शिक्षणाचा प्रसार हाच एक ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाला, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट द वुमेन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमेन एज्युकेट सो हर हाऊस विल एज्युकेट. पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नव्हते. सो बॅड मिस्टर फुले. आलेत की ते माझ्याकडे पाठीपुस्तक घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला की माझा अभ्यास सुरू. काना, मात्रा, विलांटी, आकार, उकार, बे, कबे, बेधुने, चार, बेतिक्सा, हाच द्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले, काव्य सुद्धा रचू लागले. 1 जानेवारी, होय, त्यातच शनिवारी 1 जानेवारी 1848ला आम्ही भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. अहो, शेंपट्यासारखं जगलं तर काम तमाम होईल. शेंपट्यासारखं जगलं तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगलं तर नाम होईल. पण त्या काळी स्त्री पुरुष उच्च नीचचा लय भेदभाव होता. पण ह्या सर्वांवर एकच मात, म्हणजे उच्च शिक्षण. पण धर्माचं मात्र का? पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोणते कुठेही सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यास कोणता धर्म बुडतो? एवढा तकलाल असू शकतो का हा धर्म? शाळेत जाताना माती फेकली तरी मी सहन केलं, शेण मात्र मी सहन केलं, थुकलं तरी मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि त्यातच एक माणूस माझ्यासमोर येऊन बोलतोय, तेवढे कुठं निघाली? साधी आमच्या पोरीबालीला शिकवणं बंद कर. तर कदाचित त्यांना माहीत नसावे की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवाराची पत्नी आहोत. घेतली आणि संकट त्याच्या कानाखाली लावले आणि सुनावलं, आज आलोय ठोबर फुटले, पण पुन्हा यायचे तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल. आणि अशातच विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या धावल्याने कसं अंगण भरून जायचं. आम्ही त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. आणि अशातच पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू झाली. लोक असे धडाधडा मरू लागले. आणि मला माहीत होतं तो एक सर्वसामान्य रुग्ण आहे. तो मग कदाचित आम्हालाही होणार होता. मुळे आम्ही जगलो समाजासाठीच. अगर ह्या समाजासाठीच आम्हाला मरण पत्करावं लागतं, एकदाच शहाणा